आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून सिव्हिल चौक येथील शहर भाजप कार्यालयात उद्यापासून अधिकृत उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली. तडवळकर म्हणाल्या, महापालिकेत सर्व प्रभागात भाजप मजबूत करण्यासाठी पक्षशिस्त, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनात्मक तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी उमेदवारांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निःशुल्क पद्धतीने अर्ज देण्यास सुरुवात होताच पक्ष कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत अर्ज उपलब्ध असतील. दररोज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत कार्यालयात अर्ज उपलब्ध राहतील. अर्ज भरताना कार्यकर्त्यांचे संघटनात्मक काम, पक्षाची निष्ठा आणि स्थानिक पातळीवरील जनआधार यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जांची छाननी करून मुलाखतींच्या फेऱ्या लवकरच जाहीर केल्या जातील. भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी, त्यासाठी उद्या 6 तारखेपासून सकाळी 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत फॉर्म देण्याचं काम कार्यालयातून सुरू आहे आणि 13 तारखेपर्यंत हे फॉर्म कार्यालयातच त्याच वेळेत म्हणजे 11 ते 2च्या वेळेपर्यंत भरून द्यावायचे आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. तरी जे इच्छुक उमेदवार मागण्यासाठी ते शहर उत्तर विधानसभा, शहर मध्य विधानसभा आणि शहर दक्षिण विधानसभा या मतदारसंघातील 26 प्रभागातील ज्या आरक्षण जे पडलेलं आहे त्या आरक्षण आणि ओपन, जनरल, पुरुष आणि महिला या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी अर्ज घेऊन द्यावेत आणि विहित नमुन्यामध्ये सर्व अर्जाला आवश्यक ती कागदपत्र जोडून ती 11 ते 2 13 तारखेला या वेळेमध्ये परत द्यावीत. दरम्यान शहरातील राजकीय वातावरण निवडणुकीच्या तयारीने तापू लागले असून विविध प्रभागातून भाजपच्या तिकिटासाठी उमेदवारीची चुरस वाढू लागली आहे. उद्यापासून अर्ज सुरू होताच याला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.